नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राइम टॉप 10 न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. शिरूर पोलीस स्टेशनच्या आवारातच अंगावर 21 ऑगस्टला महिलेने पेट्रोल ओतून घेतल्याने एकच खळबळ उडाली होती. सुमन साळवे या महिलेची गेली 2 महिन्यांपासून शिरूर पोलीस तक्रार नोंदवून घेत नसल्याने महिलेने थेट शिरूर पोलीस ठाण्यातच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे हा प्रकार घडल्यावर मात्र पोलिसांनी महिलेची तक्रार नोंदवून घेतली. त्यामुळे शिरूर पोलीस स्टेशनच्या तत्कालीन प्रभारी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. मागील काही महिन्यांपासून राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. बदलापूर येथील घटनेनं अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. अशातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या पीडितांना न्याय मिळवून देण्याचं सोडून बेताल वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी पुण्यातील महिला संघटनांच्या प्रतिनिधींकडून करण्यात आली. या संदर्भात उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देखील देण्यात आले. राज्यातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या आणि बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत निषेधार्थ आणि बेताल वक्तव्य करत असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. पुण्यातील येरवडा परिसरात 5 जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली होती. या प्रकरणातील येरवडा पोलिसांनी आरोपींना 22 ऑगस्टला अटक केली आहे. तसेच आरोपीच्या घराची घरझडती सुद्धा घेण्यात आली आहे, अशी माहिती येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेळके यांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरात भर दिवसा गुन्हेगारीच्या घटना घडतायत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. त्यातच 22 ऑगस्टच्या मध्यरात्री पुण्यात एका सराईत गुन्हेगाराची हातोडीने ठेचून हत्या करण्यात आली आहे. सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव पुलाजवळील क्लासिक बारसमोर ही घटना घडली. अमोल शेजवाळ असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. दौंड तालुक्यातील मळद गावात 8 ते 9 शालेय विद्यार्थिनींचे शिक्षकाकडून लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार 22 ऑगस्टला उघडकीस आला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष वाखारे यांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणातील मोठी बातमी सध्या समोर आली असून फरार झालेला मुख्य आरोपी बापूराव धुमाळ याला मध्यरात्री पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासूनच अल्पवयीन मुलींबाबत अत्याचाराच्या अनेक संतापजनक घटना समोर येत आहेत. अशातच आता आणखीन एक घटना समोर आली आहे. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात स्कूल व्हॅन चालकाने मेसेज करून मुलीची छेड काढल्याची घटना समोर आली. ही घटना उघडकीस येताच मनसे कार्यकर्त्यांनी स्कूल व्हॅन चालकाला याचा जाब विचारत चांगला चोप दिलाय. शाळेतील स्कूल व्हॅन चालकाने विद्यार्थिनीला तू मला आवडतेस असे मेसेज केले होते. स्कूल व्हॅन चालक वारंवार प्रत्यक्ष आणि इंस्टाग्रामवर सतत मेसेज करून विद्यार्थिनीला त्रास देत होता. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला. पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विरोधात विद्यार्थ्यांचे मागील 2 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं. राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेऊन सरकारने त्यांची मागणी पूर्ण केली. कृषी विभागाने नुकतेच 258 पदे एमपीएससीकडे भरतीसाठी वर्ग केले आहेत. 2024च्या जाहिरातीत ही पदे समाविष्ट करावीत आणि पूर्व परीक्षा घ्यावी अशा मागणीसाठी विद्यार्थी पुन्हा आंदोलनावर ठाम राहिले होते. अशातच पुणे पोलिसांकडून विद्यार्थ्यांना धरपकड झाली. त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. सर्व आंदोलक विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी आता सोडून दिले. एकूण 6 जणांना नोटीस आणि समज देऊन सोडण्यात आलंय. पुणे सोलापूर महामार्गावर अपघाताच्या मालिकेचे सत्र सुरूच आहे. अशातच पुणे सोलापूर महामार्गावरील कवडीपाट टोल नाका येथे एकाच महिन्यात 2 अपघात घडलेत. 1 ऑगस्टला पहाटे 5:45च्या सुमारास भारत पेट्रोलियम कंपनीचा टँकर थेट टोल नाक्याच्या दुभाजकावर जाऊन धडकलाय. तर दुसरा अपघात 22 ऑगस्टला मध्यरात्री 2:45च्या सुमारास एक मालवाहू ट्रक टोल नाक्याच्या दुभाजकाला धडकली. हे दोन्ही अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. बारामतीमधून निवडणूक लढवण्यास रस नाही असं सांगत बारामतीमधून जय पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर जय पवार बारामतीच्या राजकारणात सक्रिय झालेत. 22 ऑगस्टला जय पवार यांनी बारामती मतदारसंघातील नीरव वागज या गावभेटी दौऱ्यावर त्यांनी तरुणांच्या अडचणी समजून घेतल्या आहेत. कल्याणी नगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाची वैद्यकीय तपासणी करण्यापूर्वी त्याच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्या प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपींचे जामीन अर्ज विशेष न्यायाधीश U.M. मुधोळकर यांनी 22 ऑगस्टला फेटाळले. अपघातातील मोटार परत मिळवण्यासाठी अग्रवाल कुटुंबियांनी बाल न्याय मंडळात अर्ज केला असून या अर्जावर 28 ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे. पुणे प्राइम टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राइम न्यूज.